ट्रक आणि टँकर चालकांचा संप पाठीमागे घेतला असला तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्यामुळं पंप बंद आहेत। आपण इथे पाहू शकतो की धाराशिव जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी जे आहे ते डिझेल शिल्लक नसल्यामुळं पंप बंद आहे। अनेक ठिकाणी जे आहेत डिझेलचा काही स्टॉक होता आणि तो स्टॉक जवळपास 2 दिवसामध्ये संपला आणि त्यानंतरचं जे हे चित्र आहे डिझेलचा पुरवठा जो आहे तो अद्याप सुरळीत झालेला नाही आहे। त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत या गाड्या ज्या आहेत येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलचा जो साठा तयार होईल आणि त्यानंतर जे पेट्रोल पंप असेल ते सुरू करण्यात येतील। कारण काल प्रशासनानं काही स्टॉक जो होता तो बफर स्टॉक म्हणून राखीव ठेवण्यात आला होता, मात्र तोही स्टॉक आता संपलेला आहे। हा संध्याकाळपर्यंत जर वाहतूक सुरळीत नाही झाली तर आगामी काही दिवस किंवा काही तास जो आहे तो चालकांना जो आहे तो पेट्रोलच्या आणि डिझेलचा तुटवड्याला सामोरं जावं लागणार आहे। संतोष जाधव, T9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।